कुरुंदवाड शहरामध्ये महाराणा प्रताप चौकामधील जमिनीच्या अंतर्भागामधून गेलेली पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्याने पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग चालू असल्याने महाराणा प्रताप चौकाला तळ्याचे मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये चौकामध्ये पाणी गळती होत असल्याने तिथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिकेने संपूर्ण प्रकरणामध्ये तत्काळ लक्ष घालून होणारी पाण्याची गळती तत्काळ थांबवावी अशी विनंती कुरुंदवाड नगरपालिकेचे जल अभियंता माजी तालुका बोरगे साहेब शिवसेना प्रमुख व कुरुंदवाड नगरचे माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवीकर यांनी केली. तसेच सामाजिक कार्यकर्ते आयुब पट्टेकरी म्हणाले, कुरुंदवाड पोलिसांनी महाराणा प्रताप चौकामध्ये ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो तत्काळ मार्गी लावावा. यावेळी संभाजी घोरपडे, विलास कराडे, बाबासाहेब सावगावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आणि या ठिकाणी एवढं पाणी साठलेलं आहे. या पाण्यामध्ये आम्ही आत्ता उभारलेला आहे. या पाण्यामुळं वाहतूक कोंडी भयंकर झालेली आहे. एखादं पेशंट दवाखान्याला घेऊन जायचं झालं तर पेशंटला त्या वाहनाला पूर्णपणे अडथळा होतोय. आणि याची जबाबदारी जर दुर्घटना घडली, एखादा अपघात घडला तर याची जबाबदारी कोण घेणार? यासाठी आमचे कुरुंदवाडचे शहरप्रमुख बाबा सावगावे यांनी इतरांच्या नगरपालिकेचे पत्रव्यवहार करून त्यांना सूचना दिलेल्या आहेत की बाबा पाणी पुरवठा लिकेज तुम्ही ताबडतोब काढा. न काढल्यास तुमची पाणी पुरवठा कुरुंदवाड हातीतून जाते ती पूर्णपणे आम्ही बंद करणार असा त्यांना इशारा दिलेला आहे. आणि कुरुंदवाड नगरपालिका देखील आम्ही सांगतो, या ठिकाणी पाणी पुरवठा इतरांचा तुम्ही बंद करून हे ताबडतोब लिकेज काढून घ्यावं आणि होणार पुढची दुर्घटना किंवा अपघात तुम्ही टाळावा अशी कुरुंदवाड नगरपालिकेची मी विनंती करतो आणि थांबतो.